दादरमध्ये आज राज ठाकरेंच्या बहिणीचा मुलाचं लग्नाला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची हजेरी। लग्न सोहळ्यानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। 3 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार, फडणवीस शिंदेंना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार, अजित पवारांची माहिती। महायुती सरकारमध्ये दादांकडे पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी। महायुतीच्या खातेवाटपात नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती, शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम तर कोकाटेंकडे कृषी मंत्रीपद, तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास, बाबासाहेब पाटलांकडे सहकार खातं। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। रायगड, बीड आणि संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे। नेत्यांकडून मंत्रिपदावर दावे। पालकमंत्री पदावर कुणीही दावा करू शकतं, मात्र अंतिम निर्णय तिन्ही नेते घेतील। येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादीही जाहीर होऊ शकते। पालकमंत्री पदावरून होणाऱ्या दाव्यांवर शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं। सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील प्रश्नावर शंभूराज देसाई यांचं उत्तर। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे गोगावल्यांमध्ये रस्सीखेच, पालकमंत्री पदावर आमचा दावा असेल, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असेन, माझ्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। तर भाजपकडून अतुल सावेही मैदानात। बीडच्या पालकमंत्री पदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये चढाओढ होण्याची शक्यता। महायुतीच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही स्थान। ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की सरनाईकांना देणार याकडे लक्ष। तर ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांचं नावही चर्चेत आहे। मला शिंदेंनी मोठं खातं दिलंय, त्यामुळे पालकमंत्री पदाची गरज नाहीये। ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदेंनीच स्वीकारावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ठाण्यातील खोपट बस स्थानकाची पाहणी। खोपट बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नसल्यामुळे सरनाईक नाराज। सरनाईकांकडून सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला 1 महिन्याचा वेळ। महायुतीचे खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्री पदासह ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासनासारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे 5, शिंदेंकडे 3 आणि अजितदादांकडे 2 खात्यांची जबाबदारी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम आहे। महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ यांचं खातं आता धनंजय मुंडे सांभाळणार, तर मंगलप्रभात लोढांकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणाची जबाबदारी दिल्यानंच आभार, दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेन, मंत्री धनंजय मुंडे यांचं खाते वाटपानंतर ट्विट। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम आहे। गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षणासह संसदीय कामकाज खात्याचीही जबाबदारी सांभाळतील। अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि दुग्ध विकास खातं, माहिती आणि तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्रिपद आता आशिष शेलारांना देण्यात आलं आहे, तर अशोक उईके यांना आदिवासी विकास खातं। शंभूराज देसाई पर्यटन, खाण आणि स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार आहे, तर दीपक केसरकरांचा शालेय भाग दादा भुसेनकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणीपुरवठा मंत्रीपदी कायम आहेत। महायुतीमध्ये 4 महिला मंत्र्यांना खातेवाटप जाहीर, आदिती तटकरेंना महिला आणि बालविकास खातं, पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं सांभाळतील, मेघना बोर्डीकरांकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी, तर माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री। माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी। भाजपला 3, शिंदेंना 2 आणि दादांच्या पारड्यामध्ये 1 राज्यमंत्रीपद। केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकीत महाराष्ट्राकडून निधीची मागणी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। महाराष्ट्रातून आदिती तटकरे बैठकीमध्ये सहभागी। शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यावं, पवारांचं फडणवीसांना निमंत्रण, तसंच बीड, परभणीच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती। मुंबईत ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक, ओबीसींचे प्रश्न आणि भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंच पुढची रणनीती ठरणार। या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतील।
छगन भुजबळ ओबीसीचे मुख्य नेते, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात त्यांची मोठी मदत झाली आहे. त्यांना मंत्रिपदामधून डावलल्यानंच ओबीसी समाज नाराज. प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाज नाराज ही वस्तुस्थिती आहे. त्यांना भाजपात घेण्याबाबतचा अधिकार फडणवीसांना. भुजबळांवरील प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. नागपुरातील हिवाळी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये नागरिकांकडून अजितदादांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार. माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं जाहीर झाल्यावर कोकाटे कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू. माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे भाऊक. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे प्रथमच सिंधुदुर्गात. कार्यकर्त्यांकडून नितेश राणेंचं जंगी स्वागत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं खेड दापोली मतदारसंघात जंगी स्वागत. कदम यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पुणे विमानतळावर स्वागत. कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून माधुरी मिसाळ यांचं स्वागत. माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची लॉटरी. मुंबई विमानतळावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत. मुलगा विहंग सरनाईक यांनी घेतली गळाभेट. प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्रिपदी वर्णी. मला चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मंत्रिपदासाठी गेलेला वाघ तुमच्या सेवेसाठी परत आलाय. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच कागल शहरात. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विभाग सांभाळणार. मुश्रीफांचं कागल शहरात भव्य स्वागत. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांचं जल्लोषात स्वागत. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच संभाजीनगरात. राज्यमंत्री पंकज भोयर यांचा आज वर्ध्यामध्ये नागरी सत्कार. नागरी सत्कार समितीची माहिती. 10 वर्षांनंतर प्रथमच वर्ध्यात मंत्रिपद मिळाल्यानं आनंदाचं वातावरण. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची नाशिकमध्ये बॅनरबाजी. दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांचे बॅनर. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेतील. मस्साजोगलाही भेट देण्याची शक्यता. राहुल गांधींचा परभणी दौरा नौटंकी आहे. विरोधकांना राजकारण फक्त राजकारण करायचंय. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा हल्लाबोल. पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट. सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण. त्याला कसलाच आजार नव्हता. दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. पवारांशी बोलताना सोमनाथच्या कुटुंबियांना अश्रू अनावर. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. शब्द देतो सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही. अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड. वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा आरोप. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सरपंच हत्येप्रकरणी अमित शहांना पत्र. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याबाबत राज्य सरकारला आदेश देण्याचीही मागणी. संतोष देशमुख हत्याप्रकरणी करमाळ्यामध्ये निषेध आंदोलन. ग्रामपंचायत बंद ठेवत नागरिकांकडून संताप व्यक्त. बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांच्या बदलीच्या घोषणेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर.